मित्रांनो नमस्कार. हो नाही म्हणत शेवटीचा एकदाचा धनंजय मुंडे यांचा राजीनामा काल झाला. या राजीनाम्याने अनेक प्रश्न मात्र उपस्थित केलेले आहेत, खास करून देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये. तुमच्याकडे हे फोटोग्राफचे काल प्रसारित केले गेले, हे अनेक दिवसांपासून तुमच्याकडे होते, अनेक महिन्यांपासून तुमच्याकडे होते. ते सगळे फोटोग्राफ्स, त्याची विदारकता ही सगळी तुम्ही पाहिलेली आहे. त्याचं किळसवानं स्वरूप हे सगळं तुम्ही फार पूर्वी पाहिलेलं आहे. तरी तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत राहिलात, त्यांना आपला सहकारी म्हणून मंत्रिमंडळात ठेवलं. तुम्ही त्यांच्यासोबत हसत खेळत राहिलात, हिंदळत राहिलात, त्यांच्या विनोदावरती टाळ्या देत राहिलात, तुम्ही त्यांच्या सहवासात राहिलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढे सगळे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतरसुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. कालपर्यंत तरी तुम्ही काही त्यांच्या राजीनाम्याचा विषय केलाच नव्हता. उलट त्यांनी त्यांची नैतिकता गृहीत धरून राजीनामा द्यावा अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादा पवार यांनी मागे केलं. हे सगळं जेवढे ते फोटो किळसवाने आहेत ना, तेवढे तुम्हीसुद्धा राजकारणी म्हणून किळसवाने आहात हे महाराष्ट्राला कळालं. असे फोटो पाहिल्यानंतर जे प्रतिक्रिया समाजात उमटल्यात एका दिवसामध्ये, कित्येक लोक रडले, कित्येक लोकांना वाईट वाटलं, कित्येक लोकांना घास गोड लागला नाही. पण तुम्ही मात्र हे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतरसुद्धा आनंदी राहिलात, समाधानी राहिलात, हिंदळत राहिलात, धनंजय मुंडे यांच्यासोबत राहिलात. कसे काढले तुम्ही हे सगळे दिवस, हे सगळे महिने? इतके कसे अमानुष आहात अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस? तुम्ही एवढे कसे अमानुष आहात? तुम्ही ह्या टप्प्यावरती खेळ येण्याची वाट पाहत राहिलात. हे फोटोग्राफ पाहिल्यानंतर तुमच्या जागी जर कोणी संवेदनशील माणूस असला असता ना, ते फोटोग्राफ्स पाहिल्याबरोबर पहिला फोन केला असता की तुम्ही राजीनामा देताय की तुम्हाला मी मंत्रिमंडळातनं काढू. पण तुम्ही त्याला इतके दिवस, इतके महिने जाऊ दिले, त्याच्यानंतर तुम्ही कारवाई केली. मला आठवतं आहे, आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पेपरमध्ये एक फोटो पाहिला होता की 7वीतला मुलगा माणिकचंद गुटखा खात होता. ते एक फोटोग्राफ त्यांनी पाहिला, त्यांच्यामधला संवेदनशील माणूस जागा झाला आणि त्यांनी गुटख्यावरती बंदी आणली होती. एक 7वीतला मुलगा गुटखा खातोय हा फोटोग्राफ पाहिल्याबरोबर त्या माणसाने गुटख्यावरती महाराष्ट्रात बंदी आणली होती. माणिकचंद महाराष्ट्रामध्ये बंद केलं होतं. पण तुम्ही मात्र हे सगळे एवढे विदारक फोटो पाहिल्यानंतर, इतके किळसवाने फोटो पाहिल्यानंतरसुद्धा इतके दिवस आणि इतके महिने गप्पा राहिलात. ह्यातच सगळं काही आलं. तुम्ही किती अमानुष आहात हे या सगळ्या कालावधी जे तुम्ही घेतला त्याच्यावरून दिसलं. हा राजीनामा खूप पूर्वीच व्हायला पाहिजे होता, परंतु तुम्हाला तुमची सोय महत्त्वाची वाटली. धनंजय मुंडे यांची मानसिकता घडवत तुम्हाला त्यांचा राजीनामा घ्यावासा वाटला. त्यांची नाराजी तुम्हाला नकोशी वाटली, कारण धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या तुमच्या सोयीचे आहेत. न जाणो अजित पवारांचे काही गुपित धनंजय मुंडेकडे असतील का काय, जेणेकरून अजित पवार हे सर्वस्वी धनंजय मुंडे यांच्यावरती टाकत होते. आणि कालसुद्धा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी एक विनोद केला. ते असं म्हणाले की नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता नैतिकतेचा आणि अजित पवारांचा तरी काय संबंध आहे? त्यांची जी कोणती राष्ट्रवादी पक्ष आहे तिचा तरी नैतिकतेचा काय संबंध आहे? धनंजय मुंडे यांचा तर नैतिकतेचा संबंध असण्याचा दूरपर्यंत सुद्धा संबंध नाही. त्याच्यामुळे नैतिकतेच्या आधाराने राजीनामा दिला असं म्हणणं हा सुद्धा एक विनोदच आहे. आणि अनेक क्रूर विनोद या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आणि राजकारणासोबत केले, त्यातलाच हा एक विनोद होता. आणि त्याचा विरोधाभास म्हणून धनंजय मुंडे असं म्हणतात की प्राकृतिक अस्वास्थ्याला सुद्धा गृहीत धरून मी हा राजीनामा दिला आहे. म्हणजे तुम्ही राजीनामा देताना सुद्धा पूर्णपणे या सगळ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही असं दर्शवण्याचा केविलवाना प्रयत्न करताय. प्राकृतिक अस्वास्थ्याला तुम्ही मध्ये आणताय. म्हणजे तुम्ही अजूनही किती निगरगट्ट आहात बघा ना. म्हणजे घडलेली घटना, तुमचा सहकारी वाल्मिक कराड त्यात अडकलेला आहे, त्याच्या सांगण्यावरून खाली घडलेला आहे, याची थोडीसुद्धा जबाबदारी तुमची स्वीकारायची तयारी नाही. उलट तुम्ही प्राकृतिक अस्वास्थ्याला त्याच्यामध्ये आणताय आणि त्याच्यातनं एक मार्ग शोधण्याचा निगरगट्टपणासुद्धा तुम्ही दाखवताय. हा म्हणजे हे किती कशा पद्धतीचे, कशा मानसिकतेचे हे लोक आहेत हे आपण बघितलं पाहिजे. त्यात परत पंकजा मुंडेमध्येच आल्या. त्या म्हणाल्या की हा राजीनामा पूर्वीच व्हायला पाहिजे होता, खरं तर त्यांनी शपथविधीच घ्यायला नाही पाहिजे होती. म्हणजे पंकजाताई ज्यावेळेस हे बोलत होत्या ना, त्यावेळेस कन्व्हिन्सिंग वाटत नव्हत्या. म्हणजे काहीतरी संधी चालून आली आहे तर मी हिचा काहीतरी राजकीय लाभ पण घेतला पाहिजे आणि माझी भूमिका मांडली पाहिजे, अशा पद्धतीच्या द्विधा मनस्थितीमध्ये त्या आढळल्या.
कारण त्यांना धनंजयचाही वाईटपणा घ्यायचा नाही असं दिसलं आणि आपली भूमिका म्हणून राजकीय पोळीसुद्धा भाजायची असंही दिसलं. या दोन्ही भूमिकेच्या मध्ये कुठंतरी त्या अडकलेल्या आहेत. अशा पद्धतीचे चित्र काल समोर आलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर आपण काय बोलायचं. हे टायमिंग बघा कसं आहे. अधिवेशन लागलं, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी बरोबर चार्जशीट दाखल झाली, त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले गेले आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी लगेच राजीनामा पण घेतला गेला. म्हणजे हा जर घटनाक्रम आणि ह्याचं जर टायमिंग आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येते की देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने काय केले. कारण ते मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत, त्याच्यामुळे सगळे विषय त्यांच्याच हातामध्ये, त्यांच्याच अखत्यारीमध्ये होते. आणि राजीनामा घेताना त्यांनी अजित पवारांच्या माध्यमातून राजीनामा घेतला नाही, तर स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून तो राजीनामा त्यांनी घडवून आणला. हे पण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. इतके दिवस देवेंद्र फडणवीस का गप्प होते. चार्जशीट काय कधी दाखल करता येण्यासारखी होती. मग हे अधिवेशनाचं जे वेळापत्रक गाठलं गेलं, हे का गाठलं गेलं, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. म्हणजे इतक्या क्रूर आणि किळसवाण्या घटनेत सुद्धा तुम्ही तुमचं राजकारण शोधताय, तुमची राजकीय सोय शोधताय, तुमचं राजकीय टायमिंग शोधताय. हे सगळं खूप किळसवाणं आहे. अगदी ज्या लोकांनी संतोष देशमुख यांचा तितक्या किळसवाण्या प्रकारे खून केला, तितकंच किळसवाणं हे सगळं तुमचं आणि अजित पवारांचं वागणं मागच्या 2-3 महिन्यातलं महाराष्ट्रातून पाहिलेलं आहे. आता सुरेश धस यांचंही आपण उदाहरण घेऊया. सुरेश धस यांना ज्या पद्धतीने ते चालतायत, त्याच्यावरून हे तर नक्की आहे की सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचं कुठंतरी अभय आहे. आणि हे सगळं घडत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतःच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे धनंजय मुंडेमध्ये आणि सुरेश धसामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा बावनकुळे ही मध्यस्थी करत होते तेव्हा बावनकुळेंना हे माहीत नसावं की ह्याच्यात काय घडलंय आणि फोटोग्राफ्स कुठंतरी बावनकुळेंच्या निदर्शनास आले नसावेत असं म्हणणं म्हणजे वेडेपणा ठरेल. हे सगळं माहीत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ह्या दोघांमध्ये, धनंजय मुंडेमध्ये आणि सुरेश धसांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. किंबहुना धनंजय मुंडे यांची बाजू घेऊन सुरेश धसांना थोडं शांत, थोडं सबुरीनं घ्यायला सांगत होते. असंच चित्र महाराष्ट्राच्या समोर आलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष, त्याचा मुख्यमंत्री आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष यांची मानसिकता कशी आहे बघा. ते प्रत्येक गोष्टीत स्वतःची राजकीय सोय शोधतात, स्वतःच्या राजकीय वाटा किंवा हिस्सा उचलण्याचा ते प्रयत्न करतात. असे हे किळसवाणे लोक आहेत. म्हणजे कुणाच्या मृत्यूमध्ये, त्याच्या इतक्या किळसवाण्या आणि घाणेरड्या मृत्यूमध्ये सुद्धा आपलं राजकारण शोधण्याची वृत्ती ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांची या ठिकाणी आपल्याला प्राकर्षाने आणि स्पष्टपणाने जाणवते. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाय नैतिकतेचा आधार धरून. मग कोकाटेनं कशासाठी सोडलाय? कोकाटेंचा राजीनामा मग अजितदादांनी का नाही घेतला? जर अजितदादा नैतिकतेच्या गप्पा मारतायत तर मग त्याच आधारावरती, त्याच नैतिकतेचा आधार घेऊन कोकाटेंचा राजीनामा का घेतला जात नाही, हाही प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर पडला आहे. मुळात हे जे सगळे 3 पक्ष आहेत ना, हे सगळे जे नेते आहेत ना, हे जे लोक आहेत ना, हे अतिशय तत्वहीन, अतिशय घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक आहेत. आणि ज्या पद्धतीचं राजकारण ह्यांनी एकत्र येताना केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळी मानसिकता यांची कुठल्याही घटनेवरती प्रतिक्रिया देताना ते ठेवतील असं आपण मानण्याचं काहीच कारण नाही. हा फक्त मीडियाचा दबाव होता, सोशल मीडियाचा दबाव होता, देशमुख कुटुंबियांनी त्याला लावून धरल्याचा दबाव होता, जरांगे पाटील यांचं त्याच्यामध्ये योगदान होतं. आणि सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने आणि व्यवस्थित हे सगळे मुद्दे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लावून धरले, त्या सगळ्या दबावाचा हा परिणाम होता की हे प्रकरण इथपर्यंत आलं आहे. नाहीतर सर्वसामान्यतः असे तर अनेक मुद्दे त्या बीडामध्ये आणि परळीमध्ये पडलेले आहेत, त्याचं काहीही आजवर झालेलं नाही, निभून नेलं. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर हेही केलं गेलं. झालं एवढंच. हे करताना थोडीशी जास्तच सीमा ओलांडली गेली आणि जास्त क्रूरपणा याच्यामध्ये आला गेला. फोटोग्राफ, सेल्फी, व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सगळं केलं गेलं आणि हे सगळे धागेदोरे लागले, सगळे सबूत लाभले, म्हणून हे प्रकरण इथपर्यंत आलं. आणि त्याला ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी लावून धरलं त्याचासुद्धा हा परिणाम आहे. कारण सुरेश धस स्वतःच म्हणतात की परळीचं लोन माझ्या मतदारसंघापर्यंत यायला लागलं होतं आणि त्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन बहीण भावांनी मिळून त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराला ज्या पद्धतीने मदत केली त्याचासुद्धा राग कुठंतरी सुरेश धस यांना त्या दोघांच्याबद्दल होता. तोही त्यांनी या प्रकरणामध्ये काढला आहे असं सकृत दर्शनी तरी दिसतंय. परंतु ते सगळं करत असताना
त्यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने ठोस पावलं त्याच्यामध्ये उचलले जातील याची काळजी, याची खातरजमा सुरेश धस यांनी केली आणि बजरंग सोनवणे यांनी सुद्धा केली. या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून हे प्रकरण इथपर्यंत आलं. आणि यासुद्धा प्रकरणामध्ये अतिशय घाणेरडेपणा सामाजिक स्तरावरती घडला. यालासुद्धा कुठंतरी संतोष देशमुख यांना मराठा ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. खरंच लाज वाटली, खरंच सांगतो. त्याला माणूस म्हणून तुम्ही बघणार आहात का नाही, का त्यालाही तुम्ही मराठा म्हणून बघणार आहात? म्हणजे खरंच माणसाने कुठेतरी थांबून एक सेकंद विचार करण्याची गरज आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीतल्या त्या ओबीसी मराठ्याच्या वादळामध्ये सुद्धा हा संतोष देशमुख आणि यांचं कुटुंब हे भारतीय जनता पक्षाचं बूथ प्रमुख होतं. त्यांच्या बूथवरती ते बसले होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांनी कुठेही जातीवाद केला नाही. तो कुठंतरी संतोष देशमुख यांच्यासुद्धा ह्या सगळ्या प्रकरणाला, त्यात परत सुरेश धस मराठा निघाले. मग ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं गेलं, हे पण सत्य आपण नाकारून चालणार नाही. परंतु या सगळ्या विषयातनं बाहेर पडून आता हे प्रकरण एका निर्णायक टप्प्यावरती येऊन थांबलेलं आहे. आणि यातल्या सगळ्या आरोपींना ही त्यांच्या लायकीच्या सारखीच शिक्षा त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे. आणि फाशीच्या खालची शिक्षा याच्यापैकी कुणालाही होऊ नये, तरच समाजाला एक सशक्त संदेश जाईल, धडा शिकवला जाईल. आणि पुन्हा असं कुठलंही कृत्य करण्याचं धाडस किंवा असं कुठलंही कृत्य करण्याची छाती कुणाची होणार नाही. शेवटी पंकजा मुंडेंबद्दल एवढंच मी बोलू इच्छितो की तुम्ही काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याबरोबर भीम अवतारी स्वरूपामध्ये तुम्ही पुढे आलात, परंतु स्वतःच्या पक्षाचा बूथ प्रमुख, त्याचा इतक्या निर्गुणपणे केलेला खून, याच्याबद्दल मात्र तुम्ही थोडीशी अलिप्तता बाळगली. फक्त प्रासंगिक प्रतिक्रिया तुम्ही दिल्या आणि काल मात्र लगेच अगदी छाती ठोकून पुढे आलात. हे खरं तर तुमचीसुद्धा उंची कुठंतरी कमी करणारं ठरेल. आणि तुमच्यासुद्धा समर्थकांना तुमचं कालचं जे वागणं आहे किंवा जे बोलणं आहे हे आवडलं असेल असं मला तरी कमीत कमी वाटत नाही. परंतु एकूणच धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा आज घेतला गेला, ते बूम से गई वो हौस से नहीं आती असं म्हणतात. तुमची सगळी गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये. देवेंद्र फडणवीस यांची गेली, अजित पवार यांची गेली, धनंजय मुंडे यांची गेली. आता त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही हा राजीनामा घडवलेला आहे किंवा घडवून आणलेला आहे, त्याच्यावरही मेहरबानी बघा की वाल्मिक कराडसुद्धा सरेंडर होतात, त्यांना अटक केलं जात नाही. धनंजय मुंडेसुद्धा राजीनामा देतात, त्यांना हकालपट्टी त्यांची केली जात नाही. म्हणजे बघा ना, इथंसुद्धा किती त्यांच्याबद्दल नम्रतेची वागणूक, किती नरमाईची वागणूक ही त्यांच्याबद्दल घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई केली गेलेली आहे असं याच्यातनं तर दिसत नाही. उलट पक्षी त्यांनाच संधी दिली गेली की तुम्हीच करा, तुम्हीच ठरवा, तुमच्याकडनंच होऊ द्या. असं कुठलं सरकार असतं का? असा कुठला मुख्यमंत्री असतो का? असा कुठला पक्षाचा प्रमुख असतो का की जो इतकी हातबलता, इतकं गळाटून गेलेपणा दाखवतो? असं कुठं असतं का? त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा जरी राजीनामा झालेला असेल तरी हे प्रकरण आत्ताच इथं संपलेलं नाही. याचा कायमस्वरूपी छडा आणि धडा लावल्याच्या शिवाय आपण कुणीही समाधान मानण्याचं कारण नाही. आणि याचा सगळा छडा आणि धडा लागायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत आपण आपला दबाव या प्रकरणामध्ये सरकारवरती, मुख्यमंत्र्यावरती, अजित पवारांवरती आणि स्वतः धनंजय मुंडेवरती आपण आपला दबाव हा कायम ठेवला पाहिजे. धन्यवाद.